आज राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो SIR सुरू आहे, जी जनगणना सुरू आहे, त्या खरोखर जनगणनेवर काम करत असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जो शासनाच्या वतीने BLO नेमण्यात येणार आहे, की जो घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करणार आहे, खरोखर मतदार आपला ह्या गावचा आहे का, किंवा ह्या तालुक्यातला आहे का, किंवा डबल मतदार त्याचं लागलेलं आहे का, किंवा तो भारतातला रहिवासी आहे की नाही, इथपर्यंतची माहिती आज आपण SIRच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि खरं ते BLOचं काम जे शासकीय अधिकारी करणार आहेत, ते शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असतील, किंवा तलाठी ग्रामसेवक असतील, त्यांच्याबरोबर हे प्रत्येक पक्षानं BLO नेमण्याची जबाबदारी निवडणूक आयोगानं प्रत्येक पक्षावर दिलेली आहे. ते BLO नेमण्याचं काम आमच्या शिवसेना पक्षाचं सुरू आहे. जवळजवळ ते काम 100% फलटण असेल किंवा माढा लोकसभा मतदारसंघाचं 100% काम पूर्ण झालेलं आहे. आदरणीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावर संपर्क म्हणून जबाबदारी दिली, संपर्क प्रमुख म्हणून, त्याच पद्धतीनं फलटण असेल, मानखटाव असेल, त्याची जबाबदारी इथं आदरणीय राजेसाहेबांवर होती. ती खरोखर आम्ही आज मला सांगायला अभिमान वाटतो आज शिवसेना पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून, पदाधिकारी म्हणून, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये BLOची यादी पूर्ण करणारा शिवसेना पक्षातील नव्हे तर सगळ्या पक्षातील माढा लोकसभा मतदारसंघ हा पहिला आहे की ज्यांनी 100% यादी ही BLOची पूर्ण केलेली आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मला वाटते 2050 ते 60च्या दरम्यान काहीतरी BLO नेमायचे आहे. पण आज 3000 BLO, म्हणजे आम्ही एका बूथला काही ठिकाणी 2-2 BLO नेमलेले आहेत, काही ठिकाणी 3 नेमलेले आहेत, जिथे जशा पद्धतीनं जसे शक्य झाले. पण 3000 BLO आम्ही पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 100% आमचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे शिवसेना पक्षामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा माझं आमच्या माढा लोकसभेचं झालंच. एकंदरीत सर्वच विचार केला तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल, आणि त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण विधानसभेची यादी मला सर्वात पहिल्यांदा मिळाली. त्यामुळे खरं मला सुरुवात करताना जेवढा आनंद झाला संपर्क प्रमुख म्हणून, की आदरणीय राजेसाहेबांसारखी सगळी लोक माझ्याबरोबर आहेत आणि काम करत असताना जी मला एक सहकार्याची भूमिका मिळते. आज सांगोल्याला शहाजी बापू असतील, किंवा पक्षातील माळशिरसला आमचे दत्ता मगर सभापती आहेत जे शिवसेना पक्षाचे आहेत. मानखटाव बऱ्यापैकी मानखटाव आणि फलटणचं एकत्रित आम्ही काम करतो. मग राहतोय करमाळा आणि माढा. पण ज्या ठिकाणी काम करत असताना खरोखर जे शिवसैनिक तळागाळामध्ये जे आहेत, खरोखर त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून काही दिवसापूर्वी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा इथली पूर्ण बॉडी बरखास्त केलेली आहे. बरखास्त करण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. काम अतिशय चांगलं चालू आहे, पण जे नवीन युवक येत आहेत पक्षामध्ये असतील किंवा जुनी जी लोक आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे. जी जुनी लोक आहेत, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, त्यांना अजून वरिष्ठ कुठंतरी पदावर संधी मिळाली पाहिजे. म्हणून ही बरखास्ती करण्याचं काम गेल्या 15 दिवसापाठीमागं झाले. नवीन पूर्ण पदाधिकारी नेमण्याची जबाबदारी आज राजेसाहेबांच्यावरती आणि माझ्यावरती पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे ह्या माध्यमातून आज मेळाव्याच्या माध्यमातून 2-3 उद्देश आमचा पक्ष मजबूत करणं हा उद्देश आमचा 100% आहेच. कारण आज राजेसाहेब बरोबर आल्यानंतर जी पक्षाला आमच्या खरोखर एक 10 हत्तीचं बळ आले असं मी म्हणेन, ते खरोखर अजून कसं वाढवता येईल. शाखा, प्रत्येक गाव तिथे शाखा आम्ही आता येणाऱ्या 11 ते 17 मध्ये भगवा सप्ताह करून तिथे 100 शाखांचं उद्घाटन करणार आहोत आम्ही. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष कसा मजबूत होईल. एकनाथ शिंदे साहेबांचा आज खरोखर हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही जो विचार करतोय की या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे झाले पाहिजे, तिथले दोन्ही खासदार शिवसेना पक्षाचे झाले पाहिजे, हा विचार पुढे घेऊन आम्ही आज सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करतोय. आज BLOना मार्गदर्शन असेल, पक्षाची मजबूत मोड बांधणे असेल, किंवा आणखी अन्य काही गोष्टींवर आज आमच्या पदाधिकारी मेळावा पार पडला. येणाऱ्या 11 ते 17 तारखेला आम्ही 100 शाखांचं ओपनिंग करतोय फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आमचा फलटण असेल, मानखटाव असेल, या प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जाऊन प्रत्येक BLOची आम्ही गाडी घेणार आहोत. मी असेल संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख असतील, जे आता BLO 1 जे प्रमुख नेमले आहेत, आम्ही समिती एकदम वराव करून BLO 1-2 जे आहेत त्याला कोणकोणत्या अडचणी आहेत, BLO काम करतोय की नाही करतोय शासकीय अधिकारी, का तो एका रूममध्ये बसून त्या मतदार यादी तयार करतोय, हे अशा अनेक गोष्टी प्रत्येक पक्षाचे BLO तिथं असणार आहेत. त्यामुळे कुठलीही म्हणजे जे आपण पाठीमागं ऐकत होतो, बोगस मतदान लागलेलं होतं, बाहेरचं मतदान लागलं होतं, हे येणाऱ्या काळामध्ये ही कुठलीही गोष्ट घडणार नाही. आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे शिवसेना पक्षाचा. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष
फलटणच नव्हे तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल, सातारा सोलापूर जिल्हा असेल, तिथे अगदी मजबूतीने उभा राहील एवढीच आशा व्यक्त करतो.